आमचा पायी परिक्रमेचा 67वा दिवस आहे. आता आम्ही जबलपूर तर बरेला सिटीमधून निघलेले 10 ते 12 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे. आता आम्ही येत अमरकंडच्या मार्गाला. मजा आहेत आपल्या नगर आपल्याला त्याचे महाराज आहेत. शंभो इथं आम्ही आराम केला. आम्हाला रस्त्याला जात आहे ना एक सेवा देणार आहे. जेवण रस्त्याला जेवण दिलं आम्हाला. रस्त्याला जेवण आणून दिलं. प्रत्येक परिक्रमावाल्याला रस्त्याला जेवण देतात. हा बघा भोजा कसा आहे पाठीवरचा. आता विलाज नाही त्याला. भोजाने सांभाळा. आमचा परपंच येतो. हा तो आमचा सरपंच. कासोचा बिराट पाठीवर असतंय का? या मुलीनं चला. बाबा आपला गाव कुठला? नंदेड जोरवा. बाळासाहेब थोरात आदिवासी मंत्री काय करतो हो माहिती? त्यांच्या शेजारी आपल्या शेताच्या बांधारामध्ये जवळून गेला गेला. त्याच्या शेतावरून बांधायचं बांधायचं त्यांचं होतं. नक्की वाळू येते आमच्याकडे जास्त करून. चोरवटी घाटामधून माशी घाटामधून खाली लगे. माझी आयवायचं होते ना ते मुरबाड सगळं ते मस्त वाळू जात होतं. मुरबाडचं भेटलं. मुरबाडला वाळू टाकलं सतीश शेठ, राजन शेठ, आपले एक परत जवळकर साहेब त्यांचं बिल्डिंग मटेरियल कंपनी. अर्जुन शेट्टी असेल. अर्जुन शेट्टी सगळं बंद केलं मी 2 वर्षापासून. काहीच ठेवलं नाही. अजून केस कंप्लेंट नाही, काही नाही झाले. पैसे झाले गाड्यांचे करून टाकले. यार बाबा. हॅलो नर्मदे यार. मग काही व्हिडिओ पाहायचो ना. व्हिडिओ पाहायला भेटतात का? हा यूट्यूबला. आता हायवेला आहे. आता जबलपूर सिटी आहे मोठी. जिल्हा मध्य प्रदेश. तो सोडला आता आधी 10 ते 15 दिवसामध्ये झारखंड राज्यात जाऊ. आता आहे सध्या बरं. मग काय आता तब्येत पाहिजे. आपण संकल्प उचलला म्हणजे आपण संन्यासी आहेत. आपण जोपर्यंत आश्रममध्ये जात नाही तोपर्यंत आपला संन्यास उतरत नाही. ड्रेस घरी येत नाही. जोपर्यंत संकल्प होत नाही तोपर्यंत कुठं हलता येत नाही. आपल्याला जाता येत नाही. कारण आपण संकल्प पायी उचललेले आहे ब्राह्मणाकडून. आणि तो आपला पूर्ण तो व्हायला लागतोय. मग त्या कोणी आजारी पडवं काय करू. मग ते भले तू आजारी पडला तरी कुठल्याही आश्रमला थांबू शकतोस. बरी आहे. जरा बिघडली होती तब्येत मधी. बिघडली होती तब्येत पण आता बरं वाटतं सध्या. तब्येत बिघडली का आराम करून घेतो कुठल्या आश्रमला. काल बिघडली होती का तब्येत परवा दिवशी. मग काल आराम करून घेतला आश्रमला. आम्ही 3-4 लोक होतो. मग आज वापस निघलो. आज पाठी कारण पाठी थंड पाणी आंघोळ करायला लागते ना. मग
4 वाजता थंड पाण्यात आंघोळ करायची. तुम्हाला प्रत्येक आश्रमाला गरम पाणी कोण देईल? गरम पाणी दिल्या तुम्हाला ती सवय लागली, तुम्ही थंड पाण्यात करणार नाही आंघोळ. नर्मदे 4 वाजता आंघोळ करायला लागते कंप्लीट, 4 ते 4:30ला. हां 5-5:30ला पूजा होऊन तुमची 5:30 पावणे 6ला जागेवरती निघायला लागत आहे. नाहीतर मग 6-6:15पर्यंत निघायला लागत आहे कंप्लीट. आता आम्ही अशा सिटीमधून निघलो आहो तर आम्हाला आश्रमला जायची गरजच लागली नाही. आम्हाला एक पार्टी आहे ना पहिल्या बऱ्याच वर्षापासून सेवा करते या रोडला. गाडीमध्ये जेवण असतं, प्रत्येक परिक्रमावासीला जेवण पॅक करून जेवण देते. आपला मुरबाड ते सरासरी टोकोडा मासेल घाटामार्गे एवढा अंतर आहे, तेवढ्या एरियामध्ये ते जेवण पुरवतात. आश्रमाचा अंतर आहे ना आश्रमचा. तर मग असं रोडच्या करायला कुठेतरी बसायचं सावलीने जेवायचा. आम्ही जेवून आता आराम करून निघलो. आता आश्रमची काही वाट पाहिली नाही. आता झोपायला संध्याकाळी आता पुढचा आश्रम. मग ते आश्रम आता पुस्तक वाचायच्या हिशोबात चालायचे आपल्याला. दुकान आहेत का? हां आज चतुर्थी आहे, बरोबर. बरे ना सगळी याच्या 4-5 दिवस अगोदर तयारी करून ठेवा सगळी. तरी यायला मी यायला ना सरासरी जानेवारीची 15 तारीख. आपली 15 तारीख जानेवारीची 15 किंवा 16 किंवा त्याच्या पहिला 2-3 दिवस होऊ शकतो असा. 10 तारखेच्या पुढूनच. म्हणजे 10 तारखेच्या पुढेच. जानेवारीची. हां महिन्याला वाढेल पण काय सांगू शकत नाही. थंडी वाढली तर वाढेल. मग चांगली आहे ना मंडळी? बरं चालेल. नर्मदे बाबा. जनब माऊली तुकाराम. पूर्ण एवढी झालं तेवढा व्हिडिओ पण दाखवूच द्या ना, म्हणजे मग मी पुढं झालं मग करतो. या 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 नर्मदे हे बघा, या 2 दिदी आहेत आपल्या जोडीला माया. थंडी वाढली, गोजा पण पाठीवर जास्त झाला आहे.
सरकारचा काय आहे, वापस कपडे घ्यायला लागले थंडीचे. पहिलाच 3-4 हजारा सामान सोडून दिला घाटाच्या खाली तिकडे शिल्पानी जंगलच्या खाली. स्लिपिंग बॅग दिली सोडून, शूटर दिला, बरेचसेच कपडे दिले. पण आता वापस कपडे घ्यायला लागले. म्हटलं तर वजन वाढला 5-6 किलो. त्याच्यात म्हणजे टोटल 10-15 किलो बोजा झाला. चालायला लागलो ते चालायची नाही अडचण, चालायला लागलो बरंच म्हणजे तिथून जबलपूर बरेला आहे 18 किलोमीटर. आलो गाडी काय गाडी जेवण उत्तम म्हणजे गाडीवाला बऱ्याच वर्षापूर्वी सेवा पुरवतोय. चांगली माणूस आहे तो. या रोडला लवकर आश्रम नाही आहेत, सकाळी उठायचं 6 वाजता. कारण 15 ते 20 किलोमीटरपर्यंत आश्रम नाही. दुपारी सकाळी 10 वाजेपर्यंत तो अख्खा दिवस जेवण पुरवतो परिक्रमा वाशिमसाठी. तरी त्याची अख्खी मुलालाही सेवा असते, फ्री सेवा. डबा जेवण पॅक करता डब्यात त्यामध्ये पॅक करतो. प्रत्येक डाळ वेगळी, भाजी वेगळी, पापड वेगळा, लोणचं वेगळं, चपाती कचुंबर फार पॅक करून प्रत्येकाची असे एक पिशवी बांधलेली असते. म्हणजे रोडवरती अख्ख्या रोडला गाडी फिरण्याची कारमध्ये जेवण तयार असतं. आणि प्रत्येक परिक्रमावाशीला ह्या रोडला जबलपूर ते अमरकंड ह्या रोडला त्यांची सेवा असते, फ्री सेवा रोजचीच आहे, एक दिवसाची नाही काही नाही. मग परिक्रमावासी 100 असू दे, 200 असू दे. परिक्रमावासी कसे आहे टीममध्ये चालतात, 2-2, 3-3 ज्याचे लोक. असं आपल्या आळंदीच्या वारीसारखी नाही. तो जास्त चालणार आहे तो पुढे जातो, कमी चालणार आहे तो मागे थांबतो. तर आमची तब्येत बिघडलेली होती, आम्ही काल थांबून घेतला जबलपूरला. आपण ज्ञानेश्वर माऊली तिथे आरती याची होती, मोठी आरती होती आपल्या काशी यात्रेसारखी. काशीला आरती होती, काशीला घाटावर होती तशी होती आरती. माझी आरती घेतली आम्ही. आरतीचा मान मिळाला आम्हाला कालचा. म्हणजे आम्ही भाग्यवानच समजतो, कारण आरतीचा मान शक्यतो लवकर कोणाला भेटत नाही असा. स्नान करायला भेटला गाडी 3 दिवस 2 दिवस स्नान भेटला करायला. दुपारी आम्ही आता त्या आश्रमाला थांबलो. आता काय करणार, 4 वाजे आतमध्ये कुठलाही आश्रम होते आम्ही थांबून घेणार. हे आश्रमला जायसाठी कारण आपण आराम करायला भेटलं बरं वाटतंय. लगी करायची होती, यही रस्ता आहे. नर्मदे हर करा, नर्मदे हार. आम्ही
तो जो घसला